उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लेकरांना काय करायला द्यायचं काय नाही, हे प्रियांश समजतच नाही. व्यवस्थित काढते तर सगळं. काय केलं, सगळ्या भाज्या एकत्र केल्या, आणल्या होत्या त्या आणि प्रियांशकडे दिलं आणि त्याला सगळं वेगवेगळं करायला सांगितलं. बघा तुम्ही, अगदी त्याने बरोबर भेंडी, अद्रक वेगवेगळी केली आणि आता गवारीच्या शेंगा देखील वेगळ्या करत आहे. तर असंच काही ना काही काम तुम्ही तुमच्या मुलांना दिलं तर त्यांचाही वेळ जाईल आणि तुम्हालाही काहीतरी नवीन करायला वेळ भेटेल. तर हे सगळं तू बाजूला केलंय ना? भेंडी, दोडके, अद्रक सगळं बाजूला बाजूला काय वरती वरती ठेवले. हा का? अरे म्हणजे याच्यातून पिशवीतून वेगवेगळे केले ना, कसे? पिशवीत ठेवले होते ना सगळे एकत्र. हा हं. आता काय शेंगा ठेवू राहिला का? हा ठेवले ठेवलं झाले. हा का? मम्मा तू मोठा मोठा रस्ता वाचून पण ते गोल गोल होऊन जाते का? अरे गोल 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 शेंगांना याच्या शेंगा म्हणतात, शेवगाच्या. शेवगाचे शेंग गोल गोल होईल का? नाही, आज नाही आणलेल्या त्या, आपण आणूयात नंतर. त्या दिवशी कधी कशाने बनवली? त्या कोणत्या होत्या आपल्याकडं? हा त्या शेवग्याच्या